संपूर्ण जगामध्ये आपण पाहतो की भारत हा क्रिकेट वेड्यांचा देश, कृषीप्रधान देश, एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र. काल आपण पाहिलं की या कृषीप्रधान देशामध्ये काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं आणि आज संपूर्ण भारतामध्ये 20 नोव्हेंबरचा दिवस शेतकऱ्यांसाठी विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय. आज जाऊया आपल्या या मैदानावरती मात्र सुरू असणारी स्पर्धा शिवराणा चषक 2021चा थरार. नमस्कार. चेक चेक. आवाज द्या थोडा. करणं चालू नाही का? हॅलो. चेक 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 चेक. धन्यवाद भगवान सर. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाधीश्वर श्रीमान योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. नमस्कार. सामन्याला सुरुवात होती. क्रिकेटचा एक धक धकता थरार. आज टेनिस विश्वातले बलाढ्य खेळाडू आज ह्या चषकामध्ये अर्थात महाराणा चषकामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. पहिला चेंडू. हो यावेळेस इथे बा एक धाव आली आहे. सिंगल येते. इशारा आलाय बाईकच्या रूपानं, लेग बाईकच्या रूपानं एक धाव आली आणि इथे संघाचं अकाउंट इथे उघडलं गेलंय. खातं उघडलंय. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. घनश्याम आणि योगेश नावाची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. हो यावेळेस इथे येईल बिग हिट. षटकार. पहा इथे षटकार आला. सामना किती षटकाचा आहे? 5 षटकाचा. इथे 5 षटकाचा सामना. आटी तटीची लढत. कोण जिंकेल कोण हारेल पाहणे नक्कीच गरजेचं आहे. यावेळेस देखील पहा सरचवून खेळला गेला. चेंडू सीधा जाईल सीमारच्या बाहेर. आर पार व्हायला चौकार 4 धावा. पहा तसेच या स्पर्धेच्या निमित्तानं श्रीरामपूरचा बुलंद आवाज. खऱ्या अर्थानं त्या आवाजानं आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्या आवाजाची एक छाप सोडली, आपल्या कर्तृत्वाची एक छाप सोडली असं व्यक्तिमत्व उपस्थित होत आहे. अर्थात शाहरुख शेख साहेब आपण देखील उपस्थित होत आहेत. आपलं महाराणा चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. पहा पंचांच्या भूमिकेमध्ये दीपक पिळगावकर सर असतील. हो यावेळेस इथे बा डिफेन्स केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती होतोय. कव्हर केला जातोय. एक घेतले. दुसरीचा प्रयत्न. चपळाई किती आहे? चित्त्याची चपळाई. इथे धावा येतात. 2 वसूल केल्यात. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलक आलंय 13 धावा. दुसऱ्या बाजून तुम्ही पाहताय अक्षय चांदगुडे मॅम फ्रॉम पुणे. पुणे परिसरातील एक नामांकित पंच म्हणून त्यांची देखील एक खूप मोठी ख्याती आहे. आणि दीपक सरांबद्दल बोलावं तेवढं कमी असेल.
यावेळेस इथे एक धाव येईल. तुरीची चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये. धावफलक पुढे जाईल. धावफलक आलंय 14 धावेंवरती. आज कळेल आपल्याला क्रिकेट काय असतं. कारण की 5 षटक आहेत. इथून मागे 3 षटक 4 षटक. पण एका षटक देखील किती मोठा बदल करू शकतं हे आता पाहणं गरजेचं आहे. हो यावेळेस इथे क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय की काय. प्रयत्न सुरेख आहे. क्षेत्ररक्षण देखील सुरेख आहे. इथे पाहायचंय काय असेल. क्षेत्ररक्षण काय दर्जेदार केलंय. काय लाजवाब केलंय. थर्ड अंपायरचा निर्णय येतोय. चेक केलं जाईल. हॅलो चेक चेक. काल मोकळा आवाज येत होता. सर निर्णय 4 धावा. हॅलो चेक चेक चेक. काल तेवढा मोकळा येत होता पेस्टने. तू येत हा लाईव्हला जात होता. धावफलक आहे 18. हॅलो चेक चेक. माइक चेक चेक. हॅलो हॅलो चेक चेक चेक. नमस्कार. चला घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावर धावा आहेत 18 धावा. इथे षटक संपलंय. पहिल्या क्रमांकाचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये इथे संपन्न झाले. पहा या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक दिग्गज खेळाडू असतील, मान्यवर असतील, खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, तुम्हा सर्वांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज नेम विकास संघाचा विकास करण्यासाठी आलाय. हो हो काय चेंडू टाकलाय. काय गती आहे. काय पेस आहे. काय वेग आहे. लाजवाब. डोळ्याची पापणी पडता चेंडू निघून जातोय. हॅलो चेक. ओके धन्यवाद. हो लागोपाठचा दुसरा चेंडू इथे डॉट मंडळी. दुसरा चेंडू. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावा कमी करायच्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इतकी निर्णायक गोलंदाजी होणं म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरती नॉट अ जोक. सोपी गोष्ट नाही. हॅलो चेक चेक. हो इथे जेल सुटत चेंडू जाईल षटकार. शिवराणा चषक श्रीरामपूरमध्ये क्रिकेटची स्पर्धेचं आयोजन. आज अनेक दिग्गज खेळाडू येतील. आज मान्यवर देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. आज प्रेक्षकांची गर्दी देखील भरपूर होणार आहे. फक्त मैदानाच्या आतमध्ये आज गर्दीचं वातावरण पाहण्यास मिळणार आहे. इथे पहा ब्लॉकल पद्धतीचा स्ट्रेट खेळलाय. समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. मागच्या वेळेस जेल सुटला. जेल सुटत चेंडू षटकार गेला. 6 धावा आल्या. आता संपूर्ण धावफलक आपल्यापर्यंत येईल. किती आल्यात 25 धावा. षटक क्रमांक दुसरं. काल पालघरचा संघ खेळत होता. 4 षटकामध्ये
96 धावा केल्या 4 षटकात 24 चेंडू मध्ये. काय खेळ असेल, येथे काय होईल पाहणं गरजेचं. हो काय चेंडू टाकलाय, किती सुंदर आहे. इथे बा आता ते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतायत ना, ते पूर्णतः सेट झालेत म्हणजे त्यांनी खेळपट्टीचा अनुभव आता घेतलाय. आता त्यांचा असा विचार असेल इथून पुढची धावसंख्या कशी वाढवता येईल, धावेंचा डोंगर कसा उभा करता येईल, असा एक प्रश्न आहे. पण इथे दोन्ही संघाला एक माहिती आहे. चेक. हॅलो चेक चेक. आवाज येतोय पण मोठा आवाज येत नाही. बोलायला मोठं न्यूज कनेक्शन झालं. हॅलो चेक. हॅलो चेक. चला घेऊन जाईल मध्ये आतमध्ये. पहा मित्रांनो, आपण पाहतोय महाराणा चषकचा धगधगता थरार. आमचे स्कोरर सर्कल होत आहे, धावा आल्यात 27 धावा आहेत. इथे दुसरं षटक किती चांगलं पडलंय. पहिल्या षटकामध्ये 18 होत्या, ह्या षटकामध्ये किती आल्या, 9 आल्या. म्हणजे किती धावा वाचल्या, निम्म्या धावा कमी केल्यात. हे आहे क्रिकेट. प्रत्येक चेंडूवरती डाव बदलणारा खेळ आहे ना, त्याचं नाव आहे क्रिकेट. तुम्ही शेवटच्या चेंडू पर्यंत निर्णय सांगू शकत नाही. हे आहे क्रिकेट. इथे येतोय छत्रपतींचा छावा, येथील 6 धावा. आणि धावफलक इथे थांबणार नाही. धावफलक जाऊन पोहोचलंय 31 धावेंवरती, 33 धावेंवरती. हो इथे इथे काय डिपेंड केलाय, काय क्षेत्ररक्षण आहे, दर्जेदार, लाजवाब, पाव बघत राहावं. फेक देखील सुरेख. कशासाठी आलोय, जिंकण्यासाठी आलोय. दोन्ही संघ जिंकण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. धावफलक 34 धावा असतील. त्यातून पहा सामन्यात आनंद घेताना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध फेटेवाले नारंगाव परिसर, पुणे परिसर, जुन्नर परिसर, आंबेगाव असेल, या परिसरामध्ये त्यांनी आपलं नाव केलं असे संदेश केदारी, ओमकार भोंडवे, दिनेश शिंदे एक आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय कृष्णा पवार, मॅम फ्रॉम सोलापूर.
सोलापूरचा फलंदाज आहे. सोलापूरचा फलंदाज श्रीरामपूरमध्ये आलाय. दोन्ही गावांची नावं पहा, सोलापूर, श्रीरामपूर. काहीतरी साम्य आहे. जर इथं मैदानाच्या आतमधलं साम्य जुळलं तर काहीही होऊ शकतं. यावेळेस सुरेख आहे, एक आली आहे. षटकार आला पहिल्या चेंडूवरती. षटकार आल्याच्या नंतर असं वाटत होतं महागडं षटक पडतंय की काय, पण इथे मित्रांनो बदल झाला. षटकार आल्याच्या नंतर बदल केला. असाच ज्या गोलंदाजाने बदल केलाय ना तसा बदल आयुष्यामध्ये करायचा. अचानक बदल होत नाही, वेळ जाऊन द्यावा लागतो. सातत्य संघर्ष जिवंत ठेवावा लागतो. घायल तो या हर एक परिंदा है, लेकिन फिर से उड़ सका वही जिंदा है. पा मी मगाशी कोणाच्या तरी हातावरती एक टॅटू पाहिला, माझं नाव लक्षात नाही. त्या हातावरती नाव होतं शिवराणा, महाराणा. आणि ते कोणाच्या हातावरती आहे? राजू भाऊ पडवळकर यांच्या हातावरती ते टॅटू आहे. पा मी बँगलोरला गेलो होतो. बँगलोरला गेलेलो असताना त्या व्यक्तीला मराठी बोलता न येणं ही एक साहजिक गोष्ट आहे. पण ज्यावेळेस त्याने आपल्या हाताच्या बाया वर केल्या ना, त्या हातावरती त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं टॅटू केलं होतं. त्यावेळेस मी त्याला त्याच्या भाषेमध्ये विचारलं तर त्याने सांगितलं, ह्या माणसाकडं पाहिल्याच्या नंतर हरल्याला माणूस परत एकदा जिंकण्याच्या उद्देशाने प्रयत्न चालू करतो. राजाचा इतिहास आहे ना, खूप महान आहे. इथे इथे काय छत्रपतींचा छावा, येथील 6 धावा. षटकार. तीन षटकांचा खेळ संपला. 18 चेंडूमध्ये 42 झाल्यात. केवळ एक फलंदाज बाद असेल. आता स्ट्राईकला खेळेल. सोलापूरचा क्रिकेट मधला एक अजिंक्यधारा, एक दिग्गज तारा, एक क्रिकेट मधलं नेतृत्व, क्रिकेट मधलं कर्तृत्व. इथे चेंडू आहे आवेमध्ये, जेल टिपला. शांत वातावरण आहे. निर्णयाची वाट पाहतोय. धक 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 धक. पहा चेक केलं जातंय. निर्णयाची वाट पाहू.
मित्रांनो, ही आहे शिवराणा चषकाची दहशत. हॅलो, चेक चेक चेक. हॅलो हॅलो, चेक चेक. हो, इथे काय केलं? इथे बिग हिट, बिग 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 हिट, षटकार. आले फ्री हिट. या फ्री हिटचा आता मैदानाच्या आतमध्ये खरपूस समाचार घेतला जाणार का? आतापर्यंत धावफलक सांगेल 51 धावा आहेत. दोन संघ खेळत आहेत. दिग्गज आहे एका बाजूला साई 11 शिर्डी, तर दुसऱ्या बाजूला छत्रपती लॉयस संभाजीनगर. काय नाव आहे? छत्रपती लॉयन्स संभाजीनगर. छावा एकदा वाचा. यावेळेस प्रेडचा चेंडू होता. कव्हर चेंडूला केलंय, एक आले, सिंगल आले. टेनिस मधला बलाढ्य खेळाडू अमोल डुबे आता स्ट्राईकच्या दिशेला आहे. या खेळाडूला ना, या खेळाडूची दहशत अशी आहे, या खेळाडूने महाराष्ट्राला नव्हे अनेक स्पर्धेला वेळ तर लावलेच, पण हा खेळाडू साता समुद्रा पलीकडे देखील जाऊन खेळलेला आपण पाहिले. तो खेळाडू आज श्रीरामपूरच्या मैदानावरती खेळतोय. काय क्लास, गुड, बेगेट, चेंडू वन बाउन्स सीधा सेमारच्या बाहेर चौकार. छप्पन धावा अब तक, 56. आतापर्यंत 56 धावा आपण कोणत्या नोंदवल्या गेल्यात. येथून पुढची परिस्थिती कशी असेल, साम्राज्य कसं असेल, कोण असेल आजच्या दिवसाचा मानकरी, हे पहिलं युद्ध चालू झाले. हा चेंडू पाहूया. हो, यावेळेस अमोल डुबेने आकाशाला गवसणी घातली. झेल टिपलाय, लाजबाब, अप्रतिम. काय झेल माजराच्या आतमध्ये टिपलाय.
नवीन फलंदाज कोण येईल मैदानाच्या आतमध्ये? मैदानाच्या आतमध्ये सुनील करडेचं आगमन होतंय. एक से बडकर एक खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये. पण झेल कोणी टिपलाय? झेल टिपला त्या खेळाडूचं नाव काय? विकास. विकासने गोलंदाजी देखील केली आहे. विकास काय झेल टिपलाय. अमोल डुबेला माघारी परतवलंय. एक फटका खेळला होता. वादळाला सुरुवात झाली होती. काही क्षणामध्ये वादळ शांत केलं. झेल टिपला. इतका सुंदर झेल टिपला. चौघ जण एकत्र आले. साम्य आलं. एकी आली. मी जबाबदारी घेतो आणि झेल टिपला. 56 धावा आहेत सर. आता गोलंदाज अंतिम षटक कृष्णा शिंदे हा गोलंदाज. पाहूया सुनील करडे स्ट्राईकच्या बाजूला असेल. हा चेंडू कशा पद्धतीचा असेल? ओ काय चेंडू टाकलाय. हम भी किसी से कम नाही. उत्तरास इथे येते प्रतिउत्तर. चेंडू पडेल डॉट. डॉट चेंडू आहे. आता मात्र इथे मैदान सांगत असेल जखमा एक नाही लाख झाल्या माझ्या काळ झाला. आला तर येऊ दे राग तुझ्या काळ झाला. इथे फलंदाज होतोय बाद. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. मित्रांनो ज्या वेळेस फलंदाज धावबाद होतो ना. ओ ओ बिग 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 हिट षटकार. योगेश पवार वैयक्तिक स्वतःच्या 50 धावा. काय खेळतोय. खूप टेनिस क्रिकेटची सेवा केलेला. आणि इथे फलंदाज धावत. किरण खोबरे टेनिस मधले बलाढ्य खेळाडू कृष्णा आता गोलंदाजी करेल. हो यावेळेस इथे काय होतंय. हो इथे काय जर डायरेक्ट एस्ट्रा उद्ध्वस्त झाले असतं तर मला ना प्रत्येकाला मलाच नव्हे तर प्रत्येकाला अनेकांना ज्यावेळेस फलंदाज धावबाद होतो ना मला एकच चेंडू पुढे येतो. 2019 का 19चाच मला वाटतो विश्वकप चालू होता. न्यूझीलंड आणि भारत सेमीफायनलचा सामना चालू होता. 10 चेंडू 28 धावांची गरज होती. ओ काय चेंडूचा घरपोच समाचार इथे येतोय. चेंडू किती 30
काय असेल समीकरण. टेनिस मधले अमोल डुबे. पा या खेळाडूला अनेक जण ओळखतात. योगेश पवार काय खेळी केली लाजवाब. पा इथे पहिल्या दिवसापासून आल्यापासून 70 झाल्यात 71 करायच्यात. स्पर्धेचा पहिला दिवस होता, उद्घाटन दिवस होता. ह्या दिवसापासून एका खेळाडूचं नाव इथे प्रत्येकाच्या तोंडी होतं. त्या खेळाडूचं नाव होतं अमोल डुबे. एक दहशत असते. दहशत कायची असते? दहशत स्वतःच्या टॅलेंटची असते. दहशत स्वतःच्या कर्तृत्वाची असते. वक्तृत्व कर्तृत्व कुणाकून उसणं मिळत नाही. हे ज्याचं त्याने मिळवावं लागतं. आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तर आपल्याला पाहायला मिळतील. जे आलेले संघ आहेत ना, त्यांनी आयोजक कमिटीशी संपर्क करा. यानंतर मी देखील थांबतोय. तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा क्रिकेटचा धगधगता थरार. आणि परत एकदा ऐकूया त्यांच्या वाणीतून येतात सुंदर विचार. आशिवानी अर्थात भगवान सर यांची वाणी. नमस्कार. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं श्रीरामपूरच्या या ऐतिहासिक मैदानावरती मनपूर्वक स्वागत. आपण पाहतो या स्पर्धेचा आजचा 4था दिवस. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. खेळाडूंसाठी दिवाळीचा दिवस असणार आहे. गेल्या 1.5-2 वर्षापासून आपण कोरोनाची संकटाचा सामना करतोय. चला सलामीचे फलंदाज छत्रपती लॉयन्स संभाजीनगर. तीस चेंडूमध्ये 70 धावा झालेल्या आहेत आणि 71 धावांचं लक्ष असेल. प्रथम फलंदाजी करताना साई 11 शिर्डी संघानं 30 चेंडूमध्ये 70 धावा पैकी आपल्या संघासाठी एक शानदार अर्धशतक झळकवलं. योगेश पवार ज्यानं महाराष्ट्रातल्या अनेक मैदानावरती अनेक विक्रमी खेळ्या केल्या, महाराष्ट्रातली अनेक मैदानं गाजवली, असा योगेश पवार मात्र आज या मैदानावरती बरसला. त्यानं आपल्या संघासाठी एक शानदार अर्धशतक झळकावलं. आणि या श्रीरामपूरच्या ऐतिहासिक मैदानावरती योगेश पवारच्या रूपानं पॉवर ऑफ पवार मैदानावरती आपण पाहतोय. अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ शिर्डी, साई 11 शिर्डी, किरण खोबरे, अमोल डुबे, कृष्णा पवार, राहुरीचा बाहुबली म्हणून ज्याला क्रिकेट जगतामध्ये ओळखलं जातं, सुनील खर्डे, असे अनेक दिग्गज खेळाडू, दादाबाई, असे अनेक दिग्गज खेळाडू या संघामध्ये. तेरा डिसेंबर ते 17 डिसेंबर वाघोलीच्या मैदानावरती जे MTPL 71 धावा बनवायचे. महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीगचा जो थरार असणार आहे तो क्रिकेटचा महासंग्राम अमोल शिरसाट आयोजित त्या स्पर्धेमध्ये सुद्धा अमोल डुबेच्या नेतृत्वाखाली एक संघ खेळताना दिसणार आहे. स्ट्राईकचा फलंदाज अमोल साळवे, एक आपला तो स्फोटक आक्रमक विध्वंसक डायनामाइट फलंदाज ज्याची फलंदाजी मी आमदार राजेश टोपे चषक घन सावंगी सीझन 8 मध्ये पाहिली, असा एक जबरदस्त स्फोटक फलंदाज अमोल साळवे.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण खोबरे. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कड घेतले चेंडूने. धावबादची संधी मात्र पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय. एकाच चेंडूवरती आपण पाहिलं की दोन्हीकडे धावबाद होण्याची संधी होती. सुरुवात झाली एका धावेने. एक थरारक धाव मात्र या सामन्यातील अर्थातच शिवराणा चषक 2021चा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटचा थरार गेल्या 4 दिवसापासून संपूर्ण स्पर्धा यूट्यूब लाईव्ह tenniscricket.in माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये 195 देशामध्ये आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता. यावेळी मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू खेळला ऑन साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अमोल दुबे जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय. एक धाव मात्र निश्चितपणे. एक जबरदस्त गोलंदाज आहे किरण खोबरे. एक अष्टपैलू खेळाडू किरण खोबरे. यावेळी मात्र पुन्हा एक वेगवान चेंडू. चेंडू मात्र जातोय. क्षेत्ररक्षक सुनील खर्डे ज्यानं प्राजक्त दादा तनपुरे चषकाच्या पहिल्या पर्वामध्ये पहिल्या प्रीमियर लीग मध्ये लागोपाठच्या 4 सामन्यामध्ये 4 अर्धशतकं झळकावली होती. तो राहुरीचा बाहुबली सुनील खर्डे. दरम्यान वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती किरण खोबरे. यावेळी मात्र अमोलच्या बॅट मधून निघालेला एक झंझावती षटकार. यावेळी मात्र पुन्हा एक चेंडू खेळलाय. लागोपाठचा दुसरा षटकार. एक जबरदस्त स्फोटक फलंदाज. यावेळी मात्र आपण मैदानावरचं चित्र पाहतोय. किरण खोबरेसाठी मात्र कारण एक स्फोटक आक्रमक फलंदाजी अमोल साळवे. मी अगोदर सांगितलं की घनसावंगीमध्ये झालेला तो 15 दिवसाचा प्रीमियर लीग आमदार राजेश टोपे चषकामध्ये मॅन फ्रॉम जालना अमोल साळवे. एक स्फोटक आक्रमक विध्वंसक फलंदाज. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर होता. उसळी घेणारा चेंडू मात्र निर्धाव ठरतोय. किरणच्या गोलंदाजीवरती मात्र एक आशेचा किरण या चेंडूवरती. तर जाऊया पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती धावा पाहतोय त्या 14 धावा. म्हणजे प्रति षटकामागे 14ची सरासरी आवश्यक आणि ती सरासरी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना असणार आहे. या स्पर्धेचा आजचा हा 4था दिवस असेल. तब्बल 1,51,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी ही स्पर्धा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,01,000 रुपये. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 71,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपये. दरम्यान गेल्या 4 दिवसापासून आपण पाहतोय tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभरामध्ये लाईव्ह. आमचे कॅमेरामन विघ्नेश धुळे, रोहित, राकेश, ऑफिशियल स्कोरर मनोज वाघ
आणि टेनिस क्रिकेट .inचे सर्वे सर्वा गौरव सावंत, मी क्रिकेट समालोचक इर्शाद बागवान फ्रॉम सांगोला, माझ्या समेत प्रशांत पानमन पारनेर, श्रीरामपूरचा एक गोड आवाज शाहरुख पठाण. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सँटी दाभाडे. टेनिस क्रिकेटनं खूप नावं दिली. हरीचा हॅरी झाला, संदीपचा सँडी झाला, अशी अनेक टोपण नावं या क्रिकेट जगतामध्ये आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती असेल वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक. गोलंदाज सँटी दाभाडे. पहिला चेंडू जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, कव्हर्सच्या वरून खेळलेला अफलातून चौकार. पण पाहिलं की निलेशच्या बॅटमधून आणि निलेशला मात्र चौकारानं खातं उघडलंय. एक चौकार मात्र निलेशच्या बॅटमधून येतो या षटकामधील पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा यावेळी मात्र सुरेख असा चेंडू होता. चेंडू खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेगवरती क्षेत्ररक्षक असेल, निश्चितपणे एक धाव घेतली जाते. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 19. तर एक चांगली नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. चौकार षटकार मारण्यापासून रोखावं लागेल. परंतु समर्थ संघ देखील तितकाच ताकदवान, तितकाच मजबूत संघ. मराठवाड्यातील अनेक मैदानं गाजवणारा हा संघ छत्रपती लॉयन्स संभाजीनगर. यावेळी मात्र अमोल साळवेच्या बॅट मधून निघालेला एक लांब लचक षटकार मात्र सँटीच्या पाठीवरती पाठभर वळ देऊन जाणारा षटकार. पाहतो व्यासपीठावरती या सामन्याचा आनंद घेण्यासाठी सन्माननीय भरत शेठ जगदाळे, दत्तनगर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सुनील भाऊ शिरसाट, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र आपण पाहतोय. कारण पहिल्या दिवशी त्यांच्या संघानं मात्र एक विजयी भेट दिली आहे. दत्तनगर संघानं या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळ केलाय आणि दत्तनगरचा संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरलाय. त्यांच्या समेत माजी उपसरपंच सन्माननीय प्रेमचंद कुंकुळो या सर्वांचं शिवराणा चषकच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती रंगतोय क्रिकेटचा रणसंग्राम. स्ट्राईकचा फलंदाज मी अगोदरच सांगितलं की एक स्फोटक फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे, मॅन फ्रॉम जालना, ज्यानं महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील, विदर्भातील अनेक मैदानं गाजवली असा अमोल साळवे. पुन्हा एकदा बरसलाय अमोल साळवेच्या बॅट मधून निघालेला दणदणीत षटकार. आता मात्र आपण पाहतोय विचार हा करावाच लागेल. ज्या योगेश पवारनं वादळी झंझावती स्फोटक आक्रमक विध्वंसक सुनामी डायनामाइट फलंदाजी करून आपल्या संघाला 70 धावा बनवून दिल्या होत्या, ज्याच्यामध्ये एक अर्धशतक झळकावलं. योगेश पवार मात्र सँटी दाभाडेला काहीसा कानमंत्र देतोय. किती मोठा क्रिकेटर असला तरी क्रिकेटच्या मैदानावरती उगवणारा सूर्य प्रत्येक क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये प्रत्येक चेंडूवरती काही ना काही नवीन घेऊन येत असतो. गोलंदाजी मार्कवरती असेल सँटी दाभाडे, एक चतुर गोलंदाज. यावेळी मात्र एक स्ट्रेट ड्राईव्ह केलाय मिड ऑफच्या दिशेने. सुरेख क्षेत्ररक्षण करतो योगेश पवार. आज योगेश पवारनं मात्र या मैदानावरती पॉवर ऑफ पॉवर दाखवून दिले, ज्यानं आपल्या वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलंय. दरम्यान दुसरं षटक मैदानावर टाकलं जातंय. गोलंदाज सँटी, स्ट्राईकचा फलंदाज अमोल साळवे. दोन दिग्गज संघ साई इलेव्हन शिर्डी. यावेळी मात्र निश्चितपणे वाईड चेंडू घोषित केलाय. डाव्या एसटीच्या बाहेर असणारा मैदानावरती पंच आपण पाहतोय गेल्या 4 दिवसापासून दीपक पिळगावकर यांचा मात्र इशारा येतोय. वाईड चेंडू, अतिरिक्त चेंडू, एक एक्स्ट्रा धाव.
धाव संख्या जाऊन पोहोचते 32. यावेळी मात्र पुन्हा एकदा बरसला एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय लॉंग ऑफ सीमारेषेवरती चौकार. धाव संख्या 36. ते 35 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 35 धावा. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सर्व प्रेक्षक राजाचं देखील मनपूर्वक अभिनंदन. कारण आपण पाहतो व्यासपीठावरती जे व्यक्तिमत्व बसले त्यांनी काही ना काही दिलंय. खेळाडू जे खेळत आहेत त्यांना काही ना काही मिळणार आहे. आम्ही समालोचक आहे, आमची यूट्यूब टीम आहे, अंपायर आहेत, हे काही ना काही घेऊन जाणार आहेत. परंतु प्रेक्षक हा मैदानावरती असा असतो की त्याला माहीत असतं की आपल्याला काहीच मिळणार नाही, पण त्याला जे मिळतं ते समाधान. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याकडं किती आहे त्याच्यापेक्षा आपण कितीमध्ये समाधानी आहोत ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्या आमच्या लाडक्या प्रेक्षक राजाला देखील माझा नमस्कार. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. 18 चेंडू 35 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज किरण. किरणवर मात्र या ठिकाणी विश्वास दाखवलाय. किरणला संघनायकाचा विश्वास सार्थ करावा लागेल. 18 चेंडू 35 धावा. संभाजीनगरच्या ड्रेसिंग रूम वरती जे होर्डिंग लागलंय त्याच्यावरती आपण पाहतोय 40% प्रेक्षकांचं म्हणणं आहे की संभाजीनगर, 45% प्रेक्षकांचं म्हणणं येतंय की साई इलेव्हन शिर्डी, आणि 15% प्रेक्षकांचं म्हणणं आहे की अजून काही सांगता येत नाही. गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज किरण. स्ट्राईकचा फलंदाज निलेश. यावेळी मात्र चेंडू टॅप केलाय. कव्हर्सच्या दिशेने क्षेत्ररक्षक असेल सुनील खर्डे. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षित करतोय तोपर्यंत एक धाव मात्र निश्चितपणे. आता मात्र समीकरण आपण पाहतोय 17 चेंडू मध्ये 34 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावा. म्हणजे जर चेंडू मिस झाला तर चौकार मारावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण. यावेळी मात्र थोडंसं हलकसं अपील होतंय. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर उसळी असणारा चेंडू. अमोलनं सुरुवातीला हा चेंडू सोडायचा का खेळायचा या द्विधा मनस्थितीमध्ये हा चेंडू मात्र सरळ जातो यष्टी रक्षकाकडे. अमोलला कदाचित वाटलं की उजव्या यष्टीच्या खूप बाहेर असेल हा चेंडू, परंतु आमच्या पंचांची देखील मैदानावरती सुरेख कामगिरी, करडी नजर. यावेळी मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला खोलवर टप्प्याचा चेंडू खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अमोल डुबे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. निश्चितपणे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एक अटीतटीचा सामना, थरारक लढत मात्र आपण या मैदानावरती पाहतोय. एक थरारक लढत आपण या मैदानावरती पाहिली. दत्तनगर संघाची शेवटच्या चेंडूवरती त्या संघाने विजय मिळवला होता. थोडासा फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी खेळलाय. ओ झेल मात्र टिपलाय. योगेश पवारचं तुम्ही बघू शकता. योगेश पवार की 5व्या टप्प्यामध्ये हा झेल टिपलाय. व्हेंटिलेटरवर ठेवलेला पाहतोय. रेड लाईट, रेड अलर्ट. अमोलला मात्र परतावं लागेल. समोर जे साईड स्क्रीन लागले त्याच्यावरती आपण पाहतोय लाल लाईट लागलेली आहे. अमोल साठी तो धोका.
आणि पुन्हा एकदा ग्रीन झोन मध्ये येतोय हा संघ, कारण अमोल सारखा एक स्फोटक विध्वंसक फलंदाज बाद झालाय. आपण पाहिलं की अगदी 5व्या टप्प्यामध्ये तो झेल टिपला गेला. जे संघ आज दिवसभर या स्पर्धेमध्ये सामने खेळण्यासाठी आले त्या संघाने समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आपली एंट्री अगोदर पक्की करायची आहे. जे संघ आले त्या संघाला सूचना असेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. अमोलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज छत्रपती लॉयन्स संभाजीनगर संघाचा फलंदाज कृष्णा शिंदे, संघाचा संघनायक. कृष्णा आणि निलेशला मात्र जबाबदारीनं फलंदाजी करावी लागेल, परंतु तितक्याच ताकदीची गोलंदाजी करावी लागेल. या सामन्यामध्ये जर विजय मिळवायचा असेल तर साई 11 शिर्डी. संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा आणि विशेषतः नगर जिल्ह्याची नजर या सामन्यावरती आहे, कारण नगर जिल्ह्यातील अनेक धुरंधर हो. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू, सुरेख असा चेंडू, चेंडू निर्धाव राहिलाय. एसटीच्या वरून जाणारा चेंडू. पुन्हा असेल गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज किरण खोबरे, ज्याच्याकडून संघाला खूप अपेक्षा. एक चांगला गोलंदाज. यावेळी मात्र चेंडू खेळलाय पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने. दूर सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक अमोल डुबे. अमोल डुबे हे नाव नगर जिल्ह्यातलं जरी असलं तरी त्यानं भारतामध्ये, भारताच्या बाहेर आणि दुबई सारख्या आखाती देशामध्ये आपलं नाव मोठं केलेला हा खेळाडू. पंचांनी मात्र हा डेड बॉल घोषित केलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय किरणला. संपूर्ण नगर जिल्ह्याच्या, संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा मात्र या सामन्यावरती असेल, तसे संपूर्ण मराठवाड्याची नजर सुद्धा, कारण या सामन्यामध्ये खेळतोय छत्रपती लॉयन्स संभाजीनगर. यावेळी मात्र निश्चितपणे सुरेख असा चेंडू. जे संघ या स्पर्धेमध्ये सामना खेळण्यासाठी आले त्या सर्व संघांनी आपली एंट्री अगोदर पक्की करायची, समालोचन कक्षाकडे यायचंय. दरम्यान या स्पर्धेमध्ये सामना खेळण्यासाठी आगमन होते शिरसाट स्पोर्ट. अंबादास उर्फ अमोल शिरसाट. क्रिकेट जगतामध्ये हे नाव आपण पाहतो, एक मोठं ऑर्गनायझेशन MTPL महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग, जे वाघोलीमध्ये 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीमध्ये, त्या स्पर्धेमध्ये अमोल दुबेच्या नेतृत्वाखाली एक संघ खेळणार आहे.
यावेळी मात्र चेंडू खेळलाय, झेल मात्र टिपलाय, फलंदाज बाद होतोय. निलेशला मात्र परतावं लागतंय. अमोल डुबे मात्र आपल्या संघासाठी पुन्हा एकदा तारणहार ठरतोय. अशी अनेक मैदानं अनेक वेळा संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढणारी कामगिरी अमोल डुबेने केली आहे. त्याचंच फळ त्याला मिळालंय. आता तुम्हाला वाटेल अमोल दुबे म्हणजे तो दुबईला जाऊन आल्यानंतर त्याचं नाव अमोल दुबे झालं. त्याच्या अगोदरपासून त्याचं नाव अमोल दुबे आहे. यावेळी मात्र उत्तुंग फटका, प्रयत्न पाहूया. चेंडू मात्र असेल सीमा पार, षटकार. डीजे कडून जरी गाणं वाजवलं, ये गलिया ये चौबारा, हा आना दोबारा, परंतु प्रत्येक संघ इथं प्रत्येक वेळी खेळण्यासाठी उत्सुक असणार आहे. कारण हे क्रिकेटचं मैदान आहे. एकदा संघ जिंकलाय किंवा एकदा पराभूत झालाय त्यानं खेळाडूला काही जास्त फरक पडत नसतो, कारण त्याला प्रत्येक वेळी क्रिकेट खेळायचंय. आज या मैदानावर, उद्या कोणत्याही. काल आपण पाहिलं की या मात्र चेंडू खेळलाय, आपल्याच फॉलो थ्रो मध्ये फील्ड करतोय. आठ चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता असणार आहे. अमोल डुबेचे हे 2 चेंडू मात्र निर्णायक असू शकतात. 8 चेंडू 25 धावा. स्ट्राईकचा फलंदाज कृष्णा शिंदे. ओ, यावेळी मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. शिरसाट स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन आणि बांद्रा संघाचे कॅप्टन. दरम्यान आपण पाहतो व्यासपीठाच्या शेजारी यावेळी मात्र बरसला एक जबरदस्त षटकार. म्हणूनच मी सांगितलं होतं की अमोलचा या षटकातील शेवटचा चेंडू निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती मात्र जो षटकार मारला गेला तो मात्र अमोल डुबेच्या पाठीवरती पाठभर वळ देऊन जाणारा षटकार. दरम्यान या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सतीश पठारे आणि मावळ भूषण आणि मावळचं नाव दुबई शारजा या ठिकाणी केलेला आनंद चव्हाण, एका सीझन मध्ये सर्वाधिक अर्धशतकाचा विक्रम ज्याच्या नावावरती, तो आनंद चव्हाण मात्र आज या स्पर्धेमध्ये आपलं प्रदर्शन करण्यासाठी आनंद चव्हाण, सतीश पठारे यांचं देखील श्रीरामपूरच्या या ऐतिहासिक मैदानावरती मनपूर्वक स्वागत. सहा चेंडू 19 धावा. 2008 ला ज्यावेळी पहिलं IPL झालं, राजस्थानचा संघ मात्र कागदावरतीच राहिला होता. आपण पाहिलं की त्या संघाची गणना कोणीच केली नाही, परंतु त्या स्पर्धेचं IPLचं विजेतेपद राजस्थान रॉयल संघाने मिळवलं. आणि फायनलच्या अगोदर जो राजस्थानचा एक सामना झाला, साखळी सामना, त्याच्यामध्ये 6 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता होती आणि शेन वॉर्नर सारख्या फलंदाजानं लागोपाठच्या चेंडूवरती 3 षटकार मारले आणि तो सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता. आज मात्र संभाजीनगर लॉयन्स संघाचे 2 धुरंधर 2 वाघ हा सामना मात्र आपल्या संघाला जिंकून देणार का? गोलंदाजी मार्गावरती असेल गोलंदाज अरुण,
6 चेंडू षटकार भिरकावला. संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा मात्र या सामन्यावरती. पहिल्या चेंडूवरती चेंडू खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक धाव घेतली. निश्चितपणे कृष्णा शिंदेकडे स्ट्राईक मात्र दिलाय. कृष्णा शिंदेला मात्र संघनायकाची भूमिका बजवावी लागेल. जर हा सामना जिंकायचा असेल तर 5 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 18 धावा. क्रिकेटचा थरार काय असतो हे आपण या मैदानावरती पाहतोय. यावेळी मात्र चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निर्धाव. सामना अजून संपलेला नाही. 4 चेंडू 18 धावा. क्रिकेटचा खेळ म्हणजे अनिश्चिततेचा खेळ. 4 चेंडू 18 धावा. हा सामना जिंकायचा असेल तर 3 उत्तुंग षटकार मात्र स्ट्राईकचा फलंदाज कृष्णाला मारावे लागतील. अमोल साळवेनं या सामन्यामध्ये प्रेक्षकांची मन जिंकणारी खेळी केली. हो, यावेळी मात्र चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक असेल दूर सीमारेषेवरती सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. निश्चितपणे तर मात्र संघर्ष फार मोठा आहे. आणि आपण पाहिलं की सुनील खर्डेनं ज्यावेळी फलंदाजीसाठी आला होता त्यानं योगेश पवारसाठी समर्पण केलं होतं. धावबाद झाला होता सुनील खर्डे. आणि त्याच्या पुढच्याच चेंडूवरती समर्पण कशासाठी केलं हे योगेश पवारनं षटकार मारून दाखवून दिलं होतं. यावेळी मात्र पुन्हा गोलंदाजीवरती अरुण. यावेळी उत्तुंग स्ट्रोक खेळलाय. हो, सामन्यामधले मात्र रंगत पुन्हा एकदा वाढते. एक षटकार मात्र पाहायला मिळतोय. दोन चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती कोण होणार नायक आणि कोण होणार खलनायक. यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर असणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. दोन चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 10 धावा. एक जबरदस्त असा सामना मैदानावरती आपण पाहतोय. 2 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. शिरसाट स्पोर्ट कॅप्टन ओ, जबरदस्त एक षटकार मात्र मारला गेलाय पुन्हा एकदा. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए. गजानन ज्याने एक आक्रमक स्फोटक खेळी केले. एक षटकार मारलाय, एक चौकार मारलाय. ज्यावेळी आपण पाहिलं स्ट्राईक चेंज झाला होता, कृष्णा शिंदे नॉन स्ट्राईकला आला होता, त्यावेळी मात्र वाटलं होतं, परंतु एक जबरदस्त दोन्ही फलंदाज. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. काय होणार या सामन्याचं गणित. एक चेंडू 4 धावा. आणि हा थरार आपल्या डोळ्यामध्ये टिपण्यासाठी मैदानावरती 3492 प्रेक्षक
यूट्यूब लाईव्ह वरती तब्बल 9,000, मैदानावरचे 11 खेळाडू, 2 फलंदाज, 2 पंच, सर्वांच्या नजरा मात्र या चेंडूवरती असणार आहे. एक चेंडू 4 धावा. काय होणार सामन्याचं गणित? ओ सामना मात्र या ठिकाणी जिंकला. एक शेवटचा चेंडू, चांगला चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा या मैदानावरती मात्र साई इलेव्हन शिर्डीचा संघ विजेता ठरतोय. आपण समालोचन कक्षाकडे यायचं.